बदलापूर अत्याचार प्रकरणावरून राजकीय वाद पेटलेला असतानाच आता पुण्यातूनही शाळकरी मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। शाळेतून येत असताना स्कूल व्हॅनच्या चालकाने 2 अल्पवयीन मुलींच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करत विनयभंग केल्याच्या घटनेने संताप व्यक्त केला जातोय। पीडित मुलगी ही पुण्यातील हांडेवाडी परिसरात राहत होती। या प्रकरणात 45 वर्षीय आरोपी संजय रेड्डी याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 30 सप्टेंबर रोजी शाळेतून घरी येत असताना स्कूल व्हॅनच्या चालकाने पीडित मुलगी आणि तिच्या आणखी एका वर्गमैत्रिणीच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला। मुलींनी घडलेला सगळा प्रकार पालकांना सांगितल्यानंतर या घटनेचा भांडाफोड झाला आहे। त्यानंतर पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला। राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। आरोपीसह शाळेतील आणखी काही लोकांचा यात दोष असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे। पुण्यामध्ये स्कूल व्हॅनमध्ये एका ड्रायव्हरने मुलींना इनॲप्रोप्रिएटली त्या ठिकाणी टच केलेला आहे, चुकीच्या ठिकाणी टच केलेला आहे। एका मुलीच्या पालकांनी ज्यावेळेस अशा प्रकारचा FIR दिला त्यानंतर लगेच इतर मुलींची चौकशी झाल्यावर अजून एक मुलीला त्यांनी अशाच प्रकारे टच केला आहे इनॲप्रोप्रिएट ठिकाणी आणि इनॲप्रोप्रिएट पद्धतीनं हे लक्षात आलं आणि म्हणून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। आणि आपल्याला माहिती आहे पॉस्को अंतर्गत अशा प्रकारचा जो ऑफेन्स असतो त्याला रेपच्या संज्ञेमध्ये त्या ठिकाणी पकडलं जातं आणि म्हणून तशा प्रकारचे ऑफेन्सेस हे त्याच्यावर लावलेले आहेत। कडक कारवाई करण्यात येते आहे। संस्था चालकांना देखील बोलवलेलं आहे। त्यांचा काही त्याच्यामध्ये दोष आहे का हे देखील तपासण्यात येईल आणि सगळ्या संस्थांना देखील हे सांगण्यात येत आहे की तुमच्या संस्थांचे जे काही त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचे वेगवेगळे मोड्स आहेत त्याच्यामध्ये सेन्सिटायझेशन करणं आणि त्याचे ड्रायव्हर्स किंवा इतर कोणी त्याच्यामध्ये जो स्टाफ असेल तो योग्य आहे की नाही हा बघितला गेला पाहिजे अशा प्रकारे सांगण्यात आलं। प्रकरण नेमकं काय आहे, 30 सप्टेंबरला आरोपीने त्या 2 मुलींसोबत काय केलं होतं याबद्दलचा खुलासा पुणे पोलिसांनी केला आहे। याशिवाय आरोपीवरती काय कारवाई होणार याबद्दलही पुणे पोलिसांनी माहिती दिली आहे। 2 अल्पवयीन मुली आणि पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन काल आले होते। त्यांच्यामध्ये त्या बसच्या शाळेच्या बसच्या ड्रायव्हरांनी त्यांच्याशी त्यांच्या प्रायव्हेट एरियामध्ये स्पर्श केले असे एक आरोप तक्रार दिले, त्यांच्या आईने तक्रार दिली। त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल घेऊन त्यांचे गुन्हा दाखल केले दाखल करून तात्काळ जे चालक आहे आरोपी आहे त्यांना ताब्यात घेतले आहे। आणखी आता पुढचा तपास चालू आहे। किती संख्या? 2 मुली आहेत। सर हे काय चालत्या बसमध्ये हा प्रकार घडलाय का, पहिल्यांदाच घडलाय का? आणि आता हे पहिल्यांदाच त्यांचं म्हणणं आहे। आता सविस्तर CWC च्या समोर त्यांचे स्टेटमेंट घेत आहे। तसेच आमचं त्यांचे मेडिकल केल्यानंतर पुन्हा आम्ही सविस्तर जबाब घेतो। त्यांच्यामध्ये आधी पण घडले का ते आमच्याकडे काल तक्रार देताना पहिल्यांदा घडले असे त्यांच्या म्हणणं होते। सर आणखीन काही मुली असण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने आपण काही तपास करतोय? आता आम्ही तपास काल दाखल झाले, आता तपासच्या दृष्टीने ते पण विचारत आहे, शाळामध्ये सुद्धा विचारत आहे ते असे काही तक्रार आले का, आधी असे प्रकरण घडले का हे पण आम्ही चौकशी करतो। आरोपीला फक्त काय आता डिटेल ताब्यात आहे की अटक आहे? अटक आहे। कुठला त्याच्यावरती कलम लावले? पोक्सोचे कलम लावलेले आहे सर। आणि जर स्कूल बस असेल तर अशा स्कूल बसेसमधून आपल्या शासकीय एक नियम असा आहे की जर विद्यार्थिनी वाहतूक होत असेल तर महिला मदतनीस स्कूलमध्ये असायला हवी। मग या स्कूल बसमध्ये महिला मदतनीस होती का? नसेल तर स्कूल ऍडमिनिस्ट्रेशन वरती तुम्ही कारवाई करणार? ते आम्ही ते सगळ्या अँगलमध्ये आम्ही चेक करत आहे ते महिला मदतनीस होते का त्या दिवशी। तसेच शाळांच्या त्यांच्यामध्ये स्वतःच्या आहे का, त्यांनी भाड्यामध्ये घेतले का, हे सर्व भाग आता तपास करत आहे। जसे निष्पन्न होईल त्यांच्याप्रमाणे पुढे कारवाई आहे। सर शाळेकडे पालकांनी तक्रार केली होती का आणि शाळेने काही तक्रार दिली? शाळेने काही काल आम्हाला माहिती घेऊ शकले नाही, काल सुट्टी असल्यामुळे शाळाकडून माहिती घेऊ शकले नाही। आता ते पण आम्ही त्यांच्या प्राध्यापक वगैरेची त्यांच्या प्रिन्सिपल वगैरेची आम्ही माहिती घेत आहोत। आधी त्यांनी तक्रार दिली का म्हणून दिले असेल तर त्यांच्याप्रमाणे सुद्धा आम्ही खात्री करणार आहे। सर ही बस त्याची स्वतःची खाजगी आहे का शाळेची बस आहे त्यावर तो ड्रायव्हर आहे? नाही ते आता कन्फर्म झाले नाही, आम्ही तपास करत आहे, त्यानंतर आम्ही सांगू।
ओके, जर स्कूल बसमध्ये जर महिला मदतनीस असेल तर स्कूल ऍडमिनिस्ट्रेशनच्या विरोधामध्ये तुम्ही तक्रार करणार आहात, तुम्ही ते आता तपासचा भाग आहे. आम्ही जर त्यांचे जे जे नियम आहे, जे कंडिशन्स आहे, जर त्यांच्या पालन केल्यानंतर त्यांचे कोण कोण जबाबदारी त्यांच्याप्रमाणे आम्ही कारवाई. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलिसांना महिला आयोगाने नोटीस पाठवली असून या प्रकरणाचा अहवाल पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आज वानवडी येथे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस चालकाकडून 2-6 वर्षाच्या मुलींवरती अत्याचार केल्याची घटना समोर आली. यामध्ये या 2-6 वर्षाच्या मुलींना लैंगिक स्पर्श केल्याची तक्रार गैरअर्जदाराने केलेली आहे. या संदर्भात वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजयजी पतंगे यांच्याशी मी चर्चा केली. आरोपीला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आलेली आहे. मुलींना मेडिकल करण्यासाठी पाठवण्यात आलेले असून पुढील कारवाईसाठी CWCकडे पाठवण्यात येणार आहे. यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं तात्काळ सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आरोपीवरती कडक कारवाई केली जाईल.